पेरिमेनोपॉजमध्ये जी काही वेगवेगळी लक्षणं असतात की पर्टिक्युलरली ब्लीडिंग हे कधी खूप हेवी पण असू शकतं, तर दॅट कॅन बी जस्ट अ पार्ट ऑफ पेरिमेनोपॉज. त्या काळात फटीक असू शकतो, ब्लोटिंग असू शकतं, कुठेतरी पोटात ओटीपोटात दुखतंय असं असू शकतं. तर हे जसं पेरिमेनोपॉजचं एक लक्षण आहे ना, तसंच ते ओव्हॅरियन कॅन्सरचं सुद्धा लक्षण असू शकतं. सर्वायकल कॅन्सरमुळे सुद्धा कुठेतरी पेन होणं, थोडं ब्लीडिंग स्पॉटिंग होणं, ब्रेस्टमध्ये सोअरनेस आहे, दुखतंय, तर ते ब्रेस्ट कॅन्सरशी निगडीत पण असू शकतं, पेरिमेनोपॉजशी पण निगडीत असू शकतं. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं पहिलं एक वैद्यकीय सल्ला घेणं, योग्य वेळेला स्क्रीनिंग करून घेणं हे आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे चाचण्या वेळोवेळी करा, डॉक्टरना वेळोवेळी भेटा आणि नुसतं काहीतरी होतंय ते असंच झालंय म्हणून अंगावर काढू नका. म्हणजे ते दुर्लक्ष असेल, कधीतरी डिनायल असतं, कधी आळस असतो, कुठल्याही गोष्टी असू शकतात. सो जस्ट प्रायोरिटाइज युअरसेल्फ. हे किती महत्वाचं आहे की प्रत्येक प्रश्नाचं तुमचं जे उत्तर आहे त्यात स्वतःची काळजी घेणं हे महत्वाचं आहे, कारण तुम्ही खंबीरपणे उभे राहिला तर बाकीच्या गोष्टी. एक्झॅक्टली. वी कॅनॉट जस्ट ब्लेम की लक्ष दिलं जात नाहीये. स्वतः पुढाकार घेणं आवश्यक आहे. हेही तितकंच खरं आहे की आतापर्यंत ती जबाबदारी सगळ्यांची घेत असते कुटुंबातले, तर मग इतरांनाही कोणाला सवयच नसते की तिची जबाबदारी घ्यायची.